अगदी काही वेळातच आचारसंहिता लागणार आहे आणि लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। आपल्यासोबत भागवत कराड आहेत। तयार आहे भाजपा निवडणुकीसाठी? भारतीय जनता पार्टी फक्त संभाजीनगरमध्ये नाही तर 543 जागेवरती तयार आहे। म्हणजे अर्थात या भारत देशातील 543 लोकसभेच्या जागा NDA मित्र पक्षाच्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षापासून तयारी आहे। 160 जागा ज्या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या नव्हत्या किंवा लढलेल्या नव्हत्या, अशा जागा तर प्रत्येक मंत्र्याला, केंद्रीय मंत्र्याला 3-3 जागा देऊन त्याची केंद्रीय भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा प्रवासांतर्गत तयारी करून घेतलेली आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा सुद्धा आहे आणि या जागेला लोकसभा प्रभारी इंचार्ज म्हणून केंद्रीय मंत्री माननीय भूपेंद्र सिंग यादव होते। मी सुद्धा गुजरातमध्ये मला 3 लोकसभा दिल्या होत्या। त्यामध्ये एक पाटण आहे, दुसरी आनंद आहे आणि तिसरी जुनागड आहे। तर एकंदरीत भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सक्षमपणे रिंगणात उतरलेली आहे। खरा तुमचा विरोधक कोण दिसतोय तुम्हाला सध्या समोरून, महाराष्ट्रात आणि देशात? आम्हाला देशात तसं जर पाहिलं तर खरा विरोधक दिसत नाही आहे, कारण आमचं टार्गेट आहे 400 पेक्षा जास्त जागा जिंकाव्यात। म्हणून कुठंतरी स्पर टाईप इकडे एखादा सक्षम विरोधक अजून तरी तयार नाही आहे। पण रिजनल पार्टी आहेत, इकडच्या तिकडच्या थोडं होऊन एक 100-150 जागा जातील, पण 400-450 पेक्षा जास्त जागा आमच्या होतील। संभाजीनगर भाजपला सुटणार आहे का? अजूनही अपेक्षा आहे? छत्रपती अजूनही म्हणजे अजून ठरलेलंच नाही आहे। छत्रपती संभाजीनगर जागा भारतीय जनता पार्टीने मागच्या 3 वर्षापासून प्रत्येक बूथवर तयारी केलेली आहे आणि ही तयारी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या बूथ रचना असेल, 50 प्रमुख असतील, त्याचबरोबर बूथ ट्रेनिंग असतील, बूथवर कुठले काम करायचे ते असेल, बूथ संमेलन असेल, सर्व तयारी झालेली आहे। आणि आम्हाला वाटतंय की तयारी बघून ही जागा भाजपला सुटेल। पण भाजपचा एक मी इथला पदाधिकारी आहे, केंद्रामध्ये मंत्री आहे, शेवटी महायुतीच्या माध्यमातून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल। आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये MIMचा खासदार इथे निवडून येऊ द्यायचा नाही, महाविकास आघाडीचा खासदार इथे निवडून येऊ द्यायचा नाही। आम्हाला इथला खासदार, इथला लोकसभेचा खासदार हा टोटल माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब ज्यावेळेस तिसरी शपथ घेतील त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील, ही आम्हाला अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न, तुम्ही इच्छुक आहात जागा सोडण्यासाठी मनात आणि उमेदवारीसाठी मनात किती धाकधूक आहे? मी इच्छुक नक्कीच आहे, मागच्या 3 वर्षापासून काम करतो, इच्छुक आहे, पण शेवटी पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून धाकधूक काही नाही आहे। कारण मला अजून 2 वर्ष राज्यसभा आहे, मिळाले तर मी चांगलं जनतेसाठी काम करेन, विकासाची कामं करेन। जवळजवळ 25,000 कोटीची कामं या मागच्या 3 वर्षामध्ये पाईपलाईनमध्ये आहे। काही झाली मंजूर, काही मंजूर होण्यासारखी आहेत। आत्ताच म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय यांना एकत्र आणून शेतकऱ्यांसाठी प्रोजेक्ट करतोय। आताच तुम्ही पाहिलं, असे कित्येक प्रोजेक्ट मी सांगेन। म्हणून मला असं वाटतंय, माझी अपेक्षा आहे की ही जागा भाजपला सुटावी, मी लढावं। झालं चांगलंच आहे, नाही झालं तरी मी सक्षमपणे महायुतीचं काम करणार आणि महायुतीचा खासदार निवडून आणणार। धन्यवाद। हे होते भागवत कराड। आणि काही तासातच आचारसंहिता लागेल आणि तिकिटाची धाकधूक या सगळ्या प्रश्नावरची त्यांची ही उत्तरं होती। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।